हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आज माझा दिवस झोपण्यामध्ये कधी निघून गेला मला हे कळालंच नाही. म्हणजे झोप तर मला येत नाही, बट माहिती नाही यार, इतका लेझीनेस, एकदम लिथर्जिक फील आणि खूप घाण फील होत होतं. सो मी नुसता आज टाईमपास केलेला आहे. बाय द वे, आज मी गुढीपाडव्याची जी सुट्टी पेंडिंग होती, ती आज मला घ्यावी लागली. मला घ्यायची नव्हती, बट मॅम बोलल्या, "मी गावी चाललेली आहे, सो मला नाही जमणार, मी घरात नसणार, सो नको येऊ." सो मग ती सुट्टी घ्यावी लागली. पण इतकं घाण फील होत होतं. भाई, मला इतका पश्चाताप होत होता, "मॅम काच गेलं तुम्ही गावाला?" मला यायचं होतं कारण आज मला लिटरली फील होत होतं लेझीनेस. तर मग नाही जावं लागलं मला ऑफिसला आणि त्याशिवाय आज ईद पण होती. सो कॉलेजला पण सुट्टी होती. म्हणून मग दुपारचा तर असाच टाईमपास झाला टीव्ही बघत वगैरे. काही लिहिलं पण नाही, मी स्टडी पण नाही केला. त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर बसलेलो आणि आईचा वट्टा खूप असा मोठा आहे. बाहेर आम्ही बसू शकतो, गप्पा वगैरे मारतो खूप साऱ्या. सो तसंच काहीतरी होत होतं इथे आणि त्यानंतर मग मी विचार केला, की नाही बाबा एवढा टाईमपास करून मी माझं तोंड कसं लपवणार नाही का? तर मग मी घेतले चुपचाप बुक्स हातात आणि थोडाफार स्टडी केला, जेणेकरून मला फील होईल, की नाही माझा दिवस टाईमपासमध्ये नाही गेला. काहीतरी मी केलं, लिहिलं काहीतरी. त्यानंतर मग आता मला तेही करून बोर व्हायला लागलं. मग मी स्वयंपाकमध्ये थोडीशी मदत केलेली. आज बनणार होती कढी. तर इथे मी मावशीला मदत करत होती. एकीकडे मावशी पोळ्या करत होती. त्यानंतर मस्त डिनर वगैरे केलं. बाय द वे, कढी खूप दिवसानंतर, खूप जन्मानंतर खात असेल मी. नाही, मागे खाल्ली, बट आता खूप दिवस गॅप झालेला मध्ये. त्यानंतर जेवण झाल्यानंतर खरबूज खाल्लेलं. बरं बस, आज मी इतकंच केलेलं. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. गुड नाईट.